लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सगळ्यात दमदार निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन बदल त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि पुढील जो हप्ता आहे त्याबाबत देखील एक महत्त्वाचा निर्णय त्या ठिकाणी आता घेण्यात आलेला आहे। आजच्या दिवशीच्या जेवढ्या पण काही अपडेट आहेत, सर्व अपडेट मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि याबाबतची अचूक माहिती सर्वांना मिळून जाईल। आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती राहील की सर्वांनी पटापट या व्हिडिओला एक लाईक करून टाका। तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज या ठिकाणी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठा बदल करण्यात आलेला आहे, त्यामुळे खूप साऱ्या महिलांना या ठिकाणी मोठा धक्का देखील आता बसणार आहे। आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर सर्व महिलांच्या खात्यावरती दर महिन्याला 1500 रुपये जमा होत होते। आता पुढील 10वा हप्ता हा 2100 रुपयाचा असणार आहे, त्यामुळे बऱ्याचशा महिला या हप्त्याची आता वाट बघत आहेत। पण 2100 रुपये आता सर्वच महिलांना मिळणार नाही। सरकारने अधिवेशनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या महिला गरीब आहेत, ज्या महिलांना खरंच या योजनेची गरज आहे, त्यांच्यासाठीच ही लाडकी बहीण योजना आहे। त्यामुळे लाडक्या ताईंनो, जर तुम्हाला खरंच गरज असेल तरच तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे लाडक्या ताईंनो, मी तुम्हाला सर्वांना एक छोटासा प्रश्न विचारते, तुम्हाला खरंच या योजनेची गरज आहे का? सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा व तुम्हाला या योजनेची किती गरज आहे सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुम्हाला जर खरंच गरज असेल तरच तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत, कारण आता पुढील हप्ते ठराविक महिलांनाच मिळणार आहेत आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव असणार आहे की नाही ते तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। तर बघा, सरकारने असं सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेत आता मोठा बदल होणार आहे आणि जवळपास 50 लाख महिला या अपात्र होणार आहेत। तर अपात्र महिलांमध्ये तुमचंही नाव असणार आहे का? तुम्ही देखील अपात्र होणार आहात का? हे आता तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे, कारण आतापर्यंत तर तुम्हाला सर्व हप्ते मिळाले आहेत। आतापर्यंत ज्या ज्या महिलांना 9 हप्ते मिळाले त्यांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे तुम्हाला 1500 रुपये आले की नाही। तुम्हाला 8व्या आणि 9व्या हप्त्याचे 3000 रुपये मिळाले असतील तर सर्वांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा व पैसे आले असं लिहून पाठवा। ज्यांना नाही आले त्यांनी नाही आले असं लिहून पाठवा, तुम्हाला पटापट पैसे पाठवण्यात येणार आहेत। तर पुढे बघा, राज्यात लोकप्रिय ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमध्ये आता मोठे बदल होणार असल्याचे संकेत महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे दिलेले आहेत आणि या निर्णयामुळे आता अनेक महिलांचं टेन्शन वाढलेलं आहे, कारण आता लाखो महिला या योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता आहे। आणि अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे अशा महिलांना या योजनेतून आता वगळण्यात येणार आहे। तर लाडक्या बहिणींना, तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे का? सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा व तुमचं उत्पन्न किती आहे सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे। जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तरच तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। अजितदादा पवार यांनी असंही सांगितलं की सरकार ही योजना कधीही बंद करणार नाही, फक्त या योजनेमध्ये आता मोठा बदल होणार आहे आणि तो बदल असा की बऱ्याचशा महिलांना या योजनेतून आता वगळण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या ताईंनो, मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारते, तुम्हाला खरंच या योजनेची गरज आहे का? असेल तर मला सर्वांनी पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। जर तुम्हाला या योजनेची गरज नसेल तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात येणार आहे। तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही। तर लाडक्या ताईंनो, महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी ही योजना घाईघाईमध्ये सुरू केली होती। तसेच निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुती सरकारने असंही सांगितलं होतं की या योजनेच्या हप्त्यामध्ये आता वाढ करण्यात येणार आहे आणि आता ते 2100 रुपये तुम्हाला या महिन्यापासून मिळायला सुरुवात झालेली आहे। कालपासूनच 2100 रुपये वाटपाची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे। तर कोणत्या कोणत्या ताईंना 2100 रुपये पाहिजेत त्यांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये 2100 रुपये पाहिजे असं लिहून पाठवायचं आहे। तसेच लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बदल झाल्यास लाखो महिला अपात्र ठरणार आहेत आणि यावर आता अंतिम निर्णय लवकरात लवकर जाहीर होणार आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला आतापर्यंत 9 हप्ते मिळाले आहेत का? सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण जर तुम्हाला 9 हप्ते मिळाले असतील तरच तुम्हाला पुढचा 10वा हप्ता मिळणार आहे
आणि 10वा हप्ता हा 2100 रुपयांचा असणार आहे. तर लाडक्या ताईंनो, या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व महिलांना याबाबत अचूक माहिती मिळून जाईल. आणि चॅनेलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.